नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील कचरा संकलन केंद्राच्या स्थलांतरामुळे परिसरातील नागरिकांनी कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सीडी देशमुख लॉ कॉलेज आणि साबळे वाघिरे विडी कंपनीच्या मागील मोकळ्या जागेत महापालिकेने कायनेटिक चौक परिसरातून कचरा संकलन केंद्र स्थलांतरित केले। मात्र या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे, महिलांचे आणि रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे असा आरोप करण्यात येत आहे। मात्र अशातच आता ते केंद्र तात्काळ हटवले नाही तर त्या नगर पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा विडी कामगार महिलांनी दिला आहे। मी बाबू जाऊन कंपनीची साबळेवाडी कंपनीचा मॅनेजर आहे। माझ्याकडे इथे जवळ 250 ते 300 लोक काम करतात। त्याच्यात लेडीजचे प्रमाण जास्ती आहे। त्याने नगरपालिकेने ते कचऱ्याचं स्टॉक करायला सुरुवात केलेली आहे। दररोज सतत गाड्याचं येणं जाणं चालू असते, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी कृपा करून हे आता कोरोनाचा काळ चालू आहे, त्यामुळे आम्हाला अजून जास्त भीती वाटते। कामगार काम करायला तयार नाही। गाड्या पुन्हा गाड्या इथं रस्त्याला लावल्या जातात, आमच्या गेट पुढे गाड्याला जातात, सतत दुर्गंधी सुटलेली आहे। त्यामुळे काम करणं खूप कठीण झालेलं आहे। ड्रायव्हर लोक ऐकत नाहीत का? ड्रायव्हर लोक ऐकत नाही। ड्रायव्हर लोकांची भाषा अडमुट आहे। तुम्ही अधिकारी लोकांना सांगितलंय काही? आम्ही अधिकारी लोकांना अर्ज दिले, नगरपालिकेला अर्ज दिले, पण कोणी येऊन साधं बघत नाही। प्रत्यक्षात गेले होते का अर्ज द्यायला तुम्ही? प्रत्यक्षात गेले होते का अर्ज द्यायला? हा, मी नाही गेलो। आमचे माणसं त्यावेळेस काय म्हणले? आमची माणसांनी जाऊन तिथं अर्ज दिलेला आहे, पण कुणी दखल घेत नाही। कुणी इथे येऊन साधं बघायला। माझं नाव चित्रा आत्माराम बटुळे। मी साबळे वाघिरे आणि कंपनी कायनेटिक चौक येथे नोकरीला आहे। आमच्या ऑफिसच्या गेटच्या बाहेर कचऱ्याच्या डेपो सुरू केलेला आहे कचऱ्याचा, आणि ते लोक भरपूर इथे कंपनीच्या गेटच्या बाहेर शेवटपर्यंत गाड्या लावतात, आणि पावसामुळे इतके तिथे घाण वास, दुर्गंधी सुटलेली आहे। दुर्गंधी सुटते, आम्हाला जेवण सुद्धा करूशी वाटत नाही। माझं तर आरोग्य सुद्धा खराब झाले त्याच्यामुळं। मी सध्या आजारीच आहे। दिवसभर ती दुर्गंधी असते, तर सदर आमचं तक्रार घेऊन इथून डेपो हलवावा ही आमची नम्र विनंती आहे। अन्न तिथं खूपच वास येतो। इथं काम रोज करत माझे जेवण जात नाही, काही नाही, भारी वास येतो। आजारी पडत झाले सगळे। दिवसभर आम्ही ऑफिसमध्ये असं काम करत बसू शकत नाही, तेव्हा असल्यामुळे सगळ्यांनाच त्रास होऊ राहिला। 4-5 वेळा भांडण आमचं जेवण पण काही दखल घेतली नाही अजून। निसर्गाने श्वास दिलेला ते सुद्धा आम्हाला चांगलं घेता येईल। आणखी दुसरा काय त्रास? यांचा गाड्या वगैरे लावण्याचा काय त्रास? गाडी उभा करतात, मध्ये आम्हाला बाहेर जावं लागतं बाय माणसं एकटीला, मध्ये उभा राहतात ते ड्रायव्हर। आता इथं तुझ्या सगळ्या गाड्या रोडला, सामान जाता येत नाही, येता येत नाही, काही नाही। बाकी आणखीन काय? दुर्गंधी फार सुटते, दुर्गंधी फार येते आम्हाला इथे, दिवसभर काम करता येत नाही, त्याच्यामुळे डेपो हलवावा। तुम्ही सगळे गेले होते का पालिकेत, का तुम्ही जाणार आहे आता सगळ्या महिला मिळून? समजा नाही, समजा अर्जावून नाही झालं तर तुम्ही जाता का सगळे लोक? हे बंद करण्यासाठी आम्ही काही करू आम्ही काही कारण आम्हाला दिवसभर इथे राहायचं असतं। इतकं वास होतोय। अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड परिसरात एका 24 वर्षीय युवकावर लाथाबुक्क्याने मारहाण करत पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला। हा प्रकार 2 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला असून या प्रकरणात 5 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील 3घांना पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना ऋषी ढवणसोबत राहतोस का या कारणावरून घडली असून पीडित युवकाने तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली आहे। तसेच या प्रकरणी प्रमोद रामदास घोडके यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। अहिल्यानगर शहरात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा वाढता वावर हा शहराच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत असून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात युवा सेना राज्य सहसचिव आणि माजी नगरसेवक विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले। तसेच या संदर्भात तातडीने सखोल चौकशी करून घुसखोरांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने
मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना व आमचे सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी मान्य नवीन जी SP साहेब आहे त्यांना पत्र देण्यासाठी आलो होतो. आपण पाहतोय या नगर शहरात नाही, या महाराष्ट्रात बांगलादेशींची घुसखोरी ही मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. प्रत्येक या नगर शहरातले जर हे केलं, कापड बाजार, मुकुंदनगर, मोची गल्ली व अशा अनेक ठिकाणी यांचं म्हणजे यांची लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. आहे मेहंदी काढताना, बांगड्या भरताना, हिंदू मुलींना मेहंदी काढतात, ते बांगड्या भरतात. तर या विरोधात SP साहेबांना आम्ही या ठिकाणी हे जे बांगलादेशी आहे यांची खोटे आधार कार्ड बनवलेले, खोटे रेशन कार्ड बनवलेले, तर हे योग्य पद्धतीने तपासून यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून आपण पाहतोय नगर शहरात हिंदू मुस्लिम किंवा असे वेगवेगळे घटना ज्या घडतात आहे तर ह्या रोहिंग्यामुळं घडतात आहे. तर यांना मोठ्या प्रमाणात यांची आयडेंटिफाय करून यांना या नगर शहराच्यातून हद्दपार करावी अशी मागणीसाठी आम्ही SP साहेबांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने आलो आहे. आणि SP साहेब म्हटले की आत्ताच्या योग्य ती कारवाई लवकरात लवकर करू, आणि जर ही कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर आम्ही सगळे हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. करायचं 1 मिनिट. अरे बाप. नमस्कार, जय श्रीराम. आज सकल हिंदू समाजातर्फे व शिवसेनेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचा आम्ही अभिनंदन आणि सत्कार केला व त्यांचा भविष्यामध्ये आपल्या नगरमध्ये काही असुरक्षित तत्व जे काम करत आहे यांनी उपद्रेक करू नये म्हणून अशा गंभीर गोष्टीकडे त्यांची आम्ही नजर वळवण्याचं काम केलं. अहिल्यानगरमध्ये, बाजारपेठेमध्ये, मोची गल्लीमध्ये, घास गल्लीमध्ये अनाधिकृतरित्या बांगलादेशी घुसखोरी जे आहेत ते पार व्यवसाय करतायत. हिंदू समाजाला, हिंदू व्यावसायिकांना त्रास देत आहेत आणि यांच्यामार्फत भविष्यात अहिल्यानगरमध्ये कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून SP साहेबांनी त्वरित दखल देऊन कारवाई करावी अशी सकल हिंदू समाज आणि शिवसेनेतर्फे आम्ही त्यांना विनंती केली आहे. जय श्रीराम. गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येने ग्रस्त असलेल्या सारसनगर विभागाला टँकर मुक्त करण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कटिबद्ध असल्याचे शहर प्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे. तसेच आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टेशन रोड परिसरात झालेल्या बैठकीत शिवसैनिकांनी विभागाच्या समस्या मांडल्या आणि त्या सोडवण्यासाठी निवडणुकीत सक्षम उमेदवार उतरवण्याची घोषणा करण्यात आली. तसेच सारसनगर परिसरात अनेक वर्षांपासून नळाला पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने येत नाही, उलट रात्रीच्या वेळी अस्वच्छ पाणी येते. टँकरवर अवलंबून राहावे लागते अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे किरण काळे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अहिल्यानगर शहरात पावसाळ्याची सुरुवात झाल्याने जलजन्य आणि साथ रोग नियंत्रणासाठी नगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डेंग्यू, मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो आणि टायफॉइड यांसारख्या आजारांच्या प्रतिबंधासाठी 4 महिने सातत्याने औषध आणि धूर फवारणी तसेच घरोघरी सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आले. तसेच यावेळी डास, आळी वाढण्याच्या ठिकाणी तपासणी करून त्वरित उपाययोजना राबवाव्यात, पाण्याच्या टाक्या, हौद्यामध्ये आळीनाशक द्रव्य टाकणे, डेंग्यूच्या रुग्ण आढळणाऱ्या भागात धूर आणि औषध फवारणी तातडीने सुरू करणे अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा 2 लाख रुपयांचा अपघाती विमा जिल्हा बँक आपल्या स्वनिधीतून उतरवणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील रुपे किसान क्रेडिट कार्ड धारक सुमारे 4 लाख शेतकरी सभासद या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच यासाठी बँकेला 80 लाखांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित असून हा भार बँक स्वतःच्या निधीतून उचलणार आहे. अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी, अकोळनेर, सारोळा कासार, खडकीसह 8 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते आणि पूल वाहून गेले. या आपत्तीनंतर खासदार निलेश लंके यांनी स्वतः पुढाकार घेत निलेश लंके प्रतिष्ठान आणि आपल्या मावळा संघटनेच्या माध्यमातून मोठी मदत मोहीम सुरू केली. विशेष म्हणजे वाळकी येथील आरोग्य केंद्रात साचलेला गाळ काढण्यासाठी लंके स्वतः हातात फावडा घेऊन उतरल्याचे दिसत आहे. ध्येय मल्टीस्टेटच्या सुमारे 7 कोटी 60 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी मल्टीस्टेटच्या कर्जत, राशीन, कुळधरण,
बिटकेवाडी या शाखेत छापेमारी करून महत्त्वाचे कागदपत्र संगणक तपासकामी जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीस अहिल्यानगर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. यामध्ये टोळी प्रमुख ओवेस रशीद शेख, टोळी सदस्य शोएब रऊफ कुरेशी, फैजल असलम शेख, मुसाबिर युनुस कुरेशी यांच्या विरुद्ध हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता आदेश प्राप्त होताच कोतवाली पोलिसांनी हद्दपार टोळीस ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्थलसीमेच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले आहे. कत्तल करण्याच्या उद्देशाने एका खोलीमध्ये डांबून ठेवलेल्या गायची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई झेंडीगेट परिसरातील बाबा बंगाली चौक येथे सार्वजनिक शौचालयाच्या बाजूस 1 जून रोजी केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील 2,000 रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. सागर बापूसाहेब म्हस्के आणि शेहबाज निसार सय्यद अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी 30 मे रोजी महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल शितराम शिलावंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना विचार भारतीने मांडली. त्यास जनसेवा फाउंडेशनसह सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हा 3 दिवसीय महोत्सव गाजल्याने यशस्वी झाला. तसेच जशी पारंपरिक पद्धतीने आणि शिस्तीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली, तसेच आता या पुढील काळातही सर्व महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रमही अशाच पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावेत यासाठी प्रयत्न करू. सर्व मिरवणुकांमधून आपली संस्कृती जपत डीजे मुक्त कशा होतील यासाठी पुढाकार घेऊ असे डॉक्टर सुजय विखे म्हणाले आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर तालुक्यातील इसळक येथे ग्रामीण भागातील पहिल्या पर्यावरण परिषदेचे आयोजन आत्मनिर्धार फाउंडेशन संचलित पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन जागतिक कीर्तीच्या पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर प्रियदर्शिनी कर्वे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पर्यावरण संवर्धन अध्यक्ष भानुदास कोतकर यांनी दिली. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त ट्रेकॅम्प धरोहर अंतर्गत नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला दिलेल्या भेटीत नागरिकांना जुनी शस्त्र, नाणी असेच अनेक मूर्ती पाहावयास मिळाल्या आहेत. तसेच यावेळी आपल्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, त्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी यासाठी ट्रेकॅम्प धरोहर विविध स्थळांना भेट देत असते. त्या अंतर्गतचा जागतिक संग्रहालय दिनानिमित्त नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि संशोधन केंद्राला भेट देण्यात आली. महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 113वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन विकास गीते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. पतसंस्थेला चालू वर्षी एकूण 70 लाख रुपये नफा झाला असून सभासदांना 11% डिव्हिडंड वाटपाला मंजुरी देण्यात आली. संचालक मंडळांनी नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले असल्यामुळे पतसंस्था यशाच्या शिखरापर्यंत वाटचाल करीत असल्याची माहिती चेअरमन विकास गीते यांनी दिली. आज 1 जून 2025 रोजी अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची 113वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सभेचे सर्व विषय बहुमताने व पूर्ण संमतीने सभासदांच्या मंजुरीने मंजूर झालेले आहेत. याबाबत मी सर्व सभासदांचे आभार मानतो. त्याचबरोबर गेल्या आर्थिक वर्षात आपण जी सभासदांसाठी खास उल्लेखनीय मदत केली, 1-2 शब्दात मी सांगणार आहे की अशी की आपले संस्थेचे 10 सभासद माहीत झाले असून त्यांचे प्रत्येकी 1 लाख प्रमाणे आपण 10 लाख रुपये संस्थेने त्यांच्या कर्जातून माफ केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे एकूण 9 सदस्यांना दुर्धर आजार झालेले होते. ते आजार होत असताना आपण संस्थेचा काहीतरी हातभार लागावा या हिशोबाने त्यांना आपण मदत केलेली आहे. प्रत्येकाला आपण 25,000 प्रमाणे 1,25,000 रुपये त्यांना मदत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कर्ज निवारण निधीमधून साधारण 9 सभासदांना 8,08,000 रुपये ही मदत करण्यात आलेली आहे. हे संस्थेच्या दृष्टीने व सभासदांच्या दृष्टीने अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. व आजची सभा
या संस्थेचे विद्यमान चेअरमन विकासजी गीते साहेब, व्हाईस चेअरमन उषाताई वायराळ सर्व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे. ज्या खेळीमेळीच्या वातावरणात सभासदांनी आम्हाला साथ दिली, त्याच वातावरणात यापुढे सभासदांना अशीच आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो. अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित अहमदनगर या संस्थेची 113वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे. संस्थेने केलेल्या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे. संस्थेला एकूण 70 लाख रुपये सर्व तरतुदी वजा जाता नफा झालेला आहे. त्या नफ्यातून सभासदांना संचालकांनी 11% डिव्हिडंड देण्याची शिफारस केलेली आहे. त्या शिफारसीचा सभासदांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेले आहे. आजच्या सभेचे सर्व विषय सभासदांनी मंजूर केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आजच्या आपल्या अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी या संस्थेचे अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित असे नामकरण करण्यात आलेले आहे व संस्थेने आपल्या शहराचे लोकप्रिय नेते व विधान परिषदेचे 2 वेळा आमदार असलेले अरुण काका जगताप यांना व संस्थेच्या सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सभा संपन्न केली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. अहिल्यानगर महानगरपालिका पतसंस्थेची 113वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्या सभेमध्ये सभासदांच्या हितावर असे निर्णय घेण्यात आले. आमचं संचालक मंडळ तर नेहमीच सभासदांच्या हिताचा विचार करीत असतो. ही संस्था ही अतिशय गोरगरीब कर्मचाऱ्याची असून सभासदांच्या हिताचे निर्णयच आपण सर्वसंचालक म्हणून घेत असतो. तरी या सर्वसाधारण सभेमध्ये तातडी कर्ज हे 30,000वरून 40,000 रुपये करण्यात आलेले आहे व तातडी कर्ज 30,000 आहे. अहिल्यानगर येथील सावेडीच्या कोहिनूर मॉलमध्ये नव्याने सुरू झालेल्या स्पोर्ट्स स्टोअरचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संचालक अश्विन गांधी, कंपनीचे चेअरमन नितीन शहा आदी उपस्थित होते. अहिल्यानगर येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने उत्तराखंड येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. विराज हा अहिल्यानगरचा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडू असून त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले आहे. महेश नवमी निमित्त माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आजच्या युगात मानसिक क्षमतांचे आणि निर्णय शक्तीचे महत्त्व वाढले आहे आणि बुद्धिबळ सारखा खेळ हे गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे अशी माहिती डॉक्टर कृष्णा बलदवा यांनी दिली आहे. सूर्या फाउंडेशनच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी काका शेळके यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सूर्या फाउंडेशनच्या वतीने आम्ही त्यांच्या विचारांचे अनुसरण करत आहोत आणि हेच आमचे ध्येय आहे अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काका शेळके यांनी दिली. अहिल्यानगर शहर भाजपच्या व्यापारी आघाडीच्या वतीने शहरातील सर्जेपुरा चौकात असलेल्या पुरातन पंचमुखी महादेव मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामास 41,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. शहर भाजपचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते मंदिराचे पुजारी सुधीर पंडित आणि देवेन परदेशी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष महेश गुगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. येत्या 6 आणि 7 जूनला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा भव्य सोहळा यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. राज्याभिषेक सोहळा समितीच्या संयोजनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य शिवव्याख्याते ओंकार व्यवहारे यांनी दिली. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.